एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुमच्यासोबत एक छान गोष्ट अशी जी आहे शेअर करायची आहे। पार्सल आहे माझ्या हातात, तुम्ही बघतच असणार आणि आम्ही इथे ओपन करत आहोत। खूप स्ट्रगल चालला आहे ओपन करण्यासाठी, कारण जेव्हाही कधी असं पार्सल येतं आणि व्यवस्थित बॉक्स नसला, नुसतं कार्डबोर्डमध्ये जेव्हा त्यांनी रॅप केलेलं असतं ना, तेव्हा कळतच नाही कुठल्या साईडून याला ओपन करायचं। आणि म्हणूनच मी फास्ट फॉरवर्ड केलं की जेणेकरून लवकर ओपन होईल। पण ट्रस्ट मी, आम्हाला खूप वेळ लागला याला ओपन करायला, कारण आपल्याला असं असतं ना की मधलं काही खराब व्हायला नको, त्याची कैची वगैरे लागायला नको। आणि सोबत पिया होती, तिचीही चुळबुळ चाललेली आहे मध्ये, तुम्ही बघतच आहात। आणि फायनली आम्ही ओपन केलेलं आहे। तर मी ना इथे एक छान असं मस्त माझं किचन ऑर्गनाइज करण्यासाठी एक वस्तू मागवलेली आहे। काय होतं ना की मी बऱ्याच दिवसापासून, मी तुम्हाला मागे खूप आधी सांगत होते की फर्निचर करायचं आहे, पण आता कार आली घरामध्ये, तर आता फर्निचर होणार नाही। तर म्हटलं थोडंसं जे आहे किचन थोडंसं छान लुक देण्यासाठी जो आहे, एक मी इथे मस्त वुडनचा रॅक मागवलेला आहे। आणि म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा मी मागे ट्रेही बनवला होता, तुमच्यासोबत शेअर केला होता, पण पियाने आणि पियाच्या पप्पांनी मिळून काहीतरी केलं आणि तो ट्रे तोडला। पण खूप छान दिसायचा तो। मी परत बनवेल, कारण आता खूप नवीन लोक जुडलेले आहेत माझ्यासोबत, त्यांनाही शेअर करेल कसा बनवला होता। नो कॉस्ट होता, एकही रुपयाचा खर्च नव्हता, तर शेअर केलाच पाहिजे परत, आणि मी करेल तो। तर इथे तुम्ही बघत आहात एक वुडनचा रॅक आहे, अशा पद्धतीने जे आहे पीसेसमध्ये आलेला आहे। 2 शेल्फ आहे त्याला। पुढे मी आता बनवेल तेव्हा तुम्हाला कळणारच आहे। आणि यासोबत थोडं त्यांना सिक्युअर करण्यासाठी ज्या अशा लाकडाच्या चिप्स असतात ना, त्या दिलेल्या आहेत। सो याची कॉस्ट मला ना 500 रुपयात हा मिळालेला आहे, 499 मध्ये। 500 रुपयाला 1 रुपया कमी होता। आणि मी भरपूर अमेझॉनवर असे रॅक सर्च करत होती, कॉस्टली होते, याच्यापेक्षा स्वस्तही होते, पण मला जसा पाहिजे तसा मी हा मागवलेला आहे। खूप छान स्टडी आहे, दणगट आहे, सिक्युअर आहे। पण मी याला रिप्लेस करणार आहे, का रिप्लेस करणार आहे पुढे तुम्हाला सांगते मी। पण मला खूप जास्त क्वालिटी याची आवडली आहे। रिप्लेस करण्याचं रिझनही माझं थोडं व्हॅलिड होतं, कारण आता 500 रुपये पण तर काही कमी नाही आहे, तर जसं मनासारखं पाहिजे तसं मिळालंच पाहिजे। आणि टाडा, इथे आमचा जो रॅक आहे तो बनवून तयार आहे। आणि याची लिंक वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकतात। हातात पकडला आहे माझ्या साईजनुसार, तुम्हाला समजू शकतं की हा किती मोठा आहे म्हणून। आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट यावर ऑर्गनाईज करून दाखवेल। आता तुम्ही बघू शकतात याच्यात 2 शेल्फ एकमेकांना मॅच होतात, उभी आणि आडवी, आणि ज्या एक उभी आणि आडवी आहे त्या एकमेकांना मॅच होतात, म्हणजे हा कंप्लीट एकमेकांना मॅच होत नाही आहे। तर हे दोघं मॅच होत आहे आणि हे खालचे दोघं मॅच होत आहे। तर आणि ही शेल्फ असं व्यवस्थित वाटत नाही, म्हणून म्हटलं रिप्लेस करावं आणि म्हणजे मॅच होणारं येईल। सो मी याला रिप्लेसला टाकणार आहे। पण खूप छान रॅक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही चेक करू शकता। कालच्या दिवशी आमच्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे, आणि तुम्ही न्यूजमध्येही बघितलेलं असेल की पुण्यात पाऊस चालला आहे म्हणून। आणि आमच्या एरियात तर भरगच्च पाऊस झालेला आहे, त्यामुळे रात्रीपासून आमच्याकडे, म्हणजे काल सायंकाळी जशी लाईट गेली होती तशी अजूनही आमची लाईट नाही आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी नाही आहे घरामध्ये, थोडं आहे यूज करण्यासाठी मी भरून ठेवलं होतं, कारण मला कालच वाटलं होतं जर लाईट येत नाही आहे तर पाणी येणार नाही घरामध्ये। सो मी बकेट वगैरे भरून ठेवल्या होत्या, पण मग दुसरं काही कामं करता येत नाही मला, म्हणून म्हटलं जे काही असे ड्राय कामं आहेत ते करूयात। आणि फॅनची तुम्ही तर हालत बघू शकतात, किती काळा पडला आहे। हा फॅन क्लीन करण्यासाठी ना मी बऱ्यापैकी काय करते की जुनं जे आपलं पिलो कवर असतं ना ते घेतं, आणि अशा पद्धतीने जसं मी आता तुम्हाला दाखवते, मी बोलण्यापेक्षा तुम्हाला इथे दिसतंय तसं तुम्ही बघू शकतात। फक्त असं जी त्याच्यावरची धूळ असते ना, ती अशा पद्धतीने सरकत पुढे न्यायची क्लीन करता करता, आणि एकही कणा असतो ना तो खाली पडत नाही, किंवा आपल्या अंगावर पडत नाही, किंवा डोळ्यात पडत नाही। सगळं जे काही असतं ते ह्या पिलो कवरमध्ये जातं। आणि महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूचा सगळा एरिया जो खालचा असतो, जसं की आता माझा सोफा आहे, किंवा आपण बेडरूमची फॅन क्लीन करतो तेव्हा बेड असतो, त्या बेडशीटवर बरीच धूळ पडते। तर अशा पद्धतीने जर तुम्ही क्लीन केलं ना, तर तुमची अजिबात खालची फरशीही खराब होत नाही, आणि अंगावरही धूळ पडत नाही, आणि नंतरची क्लिनिंग असते, फरशी क्लीन करा, पुसा, तेही काम वाचतं। सो मी अशा पद्धतीनेच नेहमी माझं जे आहे फॅन क्लीन करत असते। फक्त महत्त्वाची एक गोष्ट आहे, थोड्या हाईटसाठी तुम्हाला स्टूल वगैरे घ्यावा लागेल। मी चेअरवर जुगाड करून त्यावर पिलो वगैरे ठेवून माझी हाईट तिथपर्यंत पोहोचवली आहे। जेव्हा हे सगळं जुगाड होत नाही तेव्हा मी नॉर्मल जे आहे झाडूने फटकारून काढत असते फक्त। आता हा कापड काय करेल ना, हा फक्त वरची जी धूळ आहे एक्स्ट्राची, कारण खूप धूळ बसते, जेवढा जास्त फॅन चालतो तेवढी धूळ बसते। आता बघा सगळी धूळ यामध्ये अटकली होती, आता मी तुम्हाला काढून दाखवते। भरपूर धूळ निघते, बाकी तर अशी आहे जी कोपऱ्यांमध्ये जाऊन बसली ती नाही निघणार। आणि एवढी सगळी धूळ जी होती, जी घरात न पडता मी ह्या पिलो कवरमध्ये काढून घेतली होती, पण आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मला खराब करावंच लागलं। सो अशी ट्रिक यूज करा, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल त्याचा। आणि त्यानंतर जे खूप जास्त पार्टिकल्स चिपकून जातात ना,
ते माझं नेहमीचं सोल्युशन. पाण्यामध्ये मी डिशवॉश लिक्विड, थोडं हँडवॉश आहे, विनेगर आहे आणि पाणी हे टाकून मी सगळ्याकडे स्प्रे करून घेते आणि मस्त क्लीन करायला सुरुवात केली. अगदी वाईप करता करता जे आहे इझिली क्लीन होऊन जातं. कुठलंही तुम्हाला कोलिन वगैरे किंवा महागडे काहीतरी लिक्विड सोल्युशन यूज करण्याची गरज नाही आहे. अगदी वाईपने जे आहे माझा फॅन इथे छान क्लीन होऊन जाईल. जेव्हा आम्ही ह्या घरात शिफ्ट झालो ना, तेव्हा आम्ही 2 फॅन घेतले होते. एक हा आणि अजून आमचा एक मास्टर बेडरूममधला फॅन. तेव्हा मला फार हौस होती की फॅन ना व्हाईटच कलरचा पाहिजे, छान असा मस्त दिसला पाहिजे. पण जेव्हा क्लीन करायची वेळ येते ना, तेव्हा नाकी नऊ येत असतात. क्लीन करण्याचे 1000 उपाय सांगून दिले ना, तरी पण क्लीन तर शेवटी स्वतःलाच करावं लागतं. तर एक सोपा आणि सरळ उपाय, जर तुम्ही फ्युचरमध्ये फॅन जो आहे विकत घेणार असाल, तर अशा ब्राऊन कलरचा, ब्लॅक कलरचा फॅन घ्या. ट्रस्ट मी तुम्हाला खरंच सांगते, म्हणजे याला मी ना कधीपासून क्लीन केलेलं नाही आहे आणि ते व्हाईट फॅन आहेत, त्यांना मला महिन्यातून क्लीन करावे लागतात आणि याला कधीपासून केलं नाही, तरीही एवढा उठून दिसत नाही यावरची धूळ. आता बघा, मी तुम्हाला एक याचं पातं जे आहे ते क्लीन करून दाखवते आणि एवढा काहीही डिफरन्स दिसणार नाही याच्यामध्ये. तुम्ही नोटीस केलं तर त्यावरची धूळ दिसते, अदरवाईज फॅन आहे की नाही हे पण नाही. आपण खूप हौसेने व्हाईट फॅन घेतो आणि कोणाचंही लक्ष नसतं नंतर की तो किती खराब होतोय. तुम्ही सिलिंगला कुठला फॅन लावलेला आहे, कुठल्या कलरचा आहे, कोणीही लक्ष देत नाही. सो क्लिनिंग पर्पजने जर सगळ्यात इझी वे असेल तर तुम्ही अशा जो आहे डार्क कलरचा फॅन घ्या, जेणेकरून त्यावर धूळ दिसणार नाही. एक छोटीशी टीप आहे, फ्युचरमध्ये घेणार असाल विकत तर नक्की तुम्ही अशा कलरच्या फॅनसोबत जाऊ शकता. किती छान गुलाब आले आहेत ना, पण त्यातले काही खूप लवकर फुलले होते. कार घेतली तेव्हा हे जे आहे गुलाबाचं झाड मला मिळालं होतं आणि यांचं जे आहे कड्या खूप छोट्या छोट्या होत्या. नंतरचे हे जे 2 फ्लावर आता आले आहेत ना, यांच्या कड्या खूप छोट्या छोट्या होत्या, पण मी त्याची पॉटिंग मिक्सच अशी बनवली होती ना की ते खूप छान उमलून आलेले आहेत. जे मी जिओ मॅन्युअर यूज करते त्यामुळे कदाचित मला असं वाटतंय. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्याची, नक्की चेक करा. खूप छान असं ते कंप्लीट फूड आहे प्लांटसाठी. आणि मी माझ्या बऱ्याच जे फ्लावरिंग प्लांट आहे, जसं साईडला आता दिसतंय तुम्हाला, त्यामध्येही मी तेच घालते. खूप छान फ्लावर्स येत असतात आणि मी आता काय करते ना की आता म्हणजे गुलाब कधीही आलं तर ॲटलीस्ट कमीत कमी 4-5 दिवस तरी ते फ्रेश दिसतं झाडावर. पण जसं ते थोडं सुकायला लागलं ना की त्याच्या अजून 3-4 खाली पत्ती जायचं आणि कट करायचं, जेणेकरून त्याला नवीन ब्रांचेस येतील. आणि असं करून झाल्यानंतर 1-2 दिवसानंतर जसं तुमचं रुटीन असेल, जसं जिओ मॅन्युअर हे 15 दिवसांनी एकदा घातलं पाहिजे आणि मी नेहमी घालत असते त्याला, त्यामुळे खूप छान फ्लावरिंग होते. नवीन त्याला ब्रांचेस येत आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवेलच अजून. आता हे कट केलं आहे तर नवीन ब्रांचेस त्याला कशा येत आहे म्हणून. सो माझं आजचं छोटंसं गार्डनिंगचं काम होतं ते इथे कंप्लीट झालेलं आहे. मला खात्री आहे सगळ्या ज्या आई लोकं आहेत, ज्यांची मुलं स्कूलला जाणारे आहेत, त्यांची सगळ्यांची स्कूलची तयारी सुरू झालेली असेल. त्यांची स्टेशनरी असो किंवा मग त्यांचे वॉटर बॉटल नवीन असो, बॅग नवीन घ्यायची असो, हे सगळ्या गोष्टींची तयारी सुरू झालेली असेल. आणि मीही जो टिफिन आहे तो क्लीन करायला घेतला आहे, बॉटल क्लीन करायला घेतली आहे. मी मागच्या वर्षीच पियाला हा टिफिन घेतला होता आणि मला कळत नाही, म्हणजे मी नेहमी तिचा जेव्हा ती टिफिन घरी घेऊन येते ना, तेव्हा मी नेहमी ही लीड जी याची रिंग असते ना, ही काढते आणि क्लीन करते, पण तरीही काळे डाग पडतात आणि कितीही घसाय अजिबात म्हणजे आहे निघतच नाही. हा जो काळा डाग असतो हा डायरेक्ट त्या रबरच्या मध्ये गेलेला असतो असं वाटतं, जसं हा कलरच आहे एक, आणि निघतच नाही. आणि कुठलाही तुम्ही चांगल्या क्वालिटीचा डब्बा घ्या, तुम्हाला अशा ज्या रिंग्स आहेत रबरच्या ह्या मिळतातच, जर तुम्हाला लीक प्रूफ पाहिजे असेल तर. जो आहे ना, म्हणजे मला कळतच नाही आता कुठला टिफिन घ्यायचा. आपल्या काळी बरे होते, स्टीलचे टिफिन मिळायचे, जास्त टेन्शन नसायचं आणि काय जरी भाजी सांडली टिफिनमध्ये तरीही काय एवढा प्रॉब्लेम यायचा नाही. तसेच आपण जे आहे बॅगमध्ये सांडलेली भाजी तसेच आपण 8 दिवस बॅग घेऊन जायचो, काही कोणी नोटीस करायचं नाही. पण आताच्या मुलांनाही चालत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यालाही चालत नाही की त्यांची बॅग अशी भरलेली असायला पाहिजे. असं हे अजिबात आपल्याला जे आहे खपतच नाही. आपल्या गाडी आपण खपवून घ्यायचो. सो मी बेसिकली इथे जे आहे व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. बॉटल्स जे आहेत ते व्यवस्थित क्लीन करून घेते. मी तसा तिच्यासाठी एक नवीन चांगला टिफिन मागवलेला आहे, पण तो यायला अजून वेळ लागेल आणि उद्या पियाची स्कूल आहे. सो जो आहे आता त्यावर तर 8 दिवस जे आहे चालवावं लागेल, जोवर टिफिन नवीन येत नाही तोवर. बॉटल्सला देखील ना त्यांनी एक अशी याची लीड लावलेली असते, रिंग लावलेली असते रबरची. तर तीही आपण काय करतो ना, ती रेग्युलर बेसिसवर क्लीन करण्याची गरज नाही आहे, पण ॲटलीस्ट महिन्यातून एकदा केली पाहिजे.
आता ही बॉटल आणि हा डब्बा कधीपासून म्हणजे व्हॅकेशनमध्ये पूर्ण ठेवलेलाच होता, काही यूज होत नव्हता. पण आता म्हटलं प्रॉपर डीप क्लिनिंग करावी. त्याची जी पकडायची जी कसणी असते, तुम्ही साईडला बघितली असेल असा, ती डायरेक्ट तुम्ही कपड्यांच्या साबणाने जर क्लीन केली ना, तर खूप छान निघून जाते. जर ती कापडी असेल तर. आणि ती रबरची वगैरे असेल तर मग तुम्ही नॉर्मल तिला जे आहे क्लीन करू शकतात. मी छान ब्रशने डायरेक्ट क्लीन करते इथे, कारण हात जो आहे मध्येपर्यंत जात नाही. सो ब्रश असलाच पाहिजे. आणि जे मी तुम्हाला मध्ये जी म्हणली होती की असे जर तुमच्याकडे बॉटल्स असतील ना, तर त्यांनाही मध्ये एक छोटीशी अशी रबरची रिंग असते, तीही काढा आणि तीही क्लीन करा. नाहीतर काय होतं की म्हणजे आपल्याला वरून वाटत असतं की खूप क्लीन आहे, पण काढल्यानंतर समजतं की मध्ये भरपूर स्पॉट्स असतात, बारीक बारीक डाग असतात आणि मुलांच्या हेल्थसोबत जास्त आपण रिस्क जी आहे ती घ्यायलाच नको. सो टिफिन माझा येणार आहे, पण पुढच्या 8 दिवसांसाठी टिफिन बॉटल सगळं काही क्लीन करून झालेलं आहे आणि तुमची ही अशीच जी आहे तयारी सुरू झालेली असेल याची मला खात्रीच आहे. काही गोष्टी ना खूप अशा इंटरेस्टिंग असतात. जसं की मला ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटते, की जेव्हाही माझे हँडवॉशच्या ज्या बॉटल असतात, त्यांच्यामध्ये जेव्हा मी नवीन जे लिक्विड रिफिल करते ना, मला तेव्हा खूप जास्त मज्जा वाटत असते. असं वाटतं की आपण हे यूज करतो, हे रिफिल झालं पाहिजे. किंवा कुठल्याही गोष्टी आपण जेव्हा सामान आणतो, बाजारातून आणतो, आपण बरण्यांमध्ये भरतो, मला तीही प्रोसेस खूप जास्त आवडते. म्हणजे आपण एवढं कन्झ्युम करतोय किंवा यूज होतं याचं हे साईन असतं नवीन त्यामध्ये सामान टाकणं म्हणजे. आणि प्रत्येकाचे वेगवेगळे इंटरेस्ट असतात. तर माझा छोटासा इंटरेस्ट आहे तुमच्यासोबत आज शेअर केला. सो वेळ होता माझ्याकडे, म्हटलं चला सगळ्यांमध्ये बरंचसं लिक्विड संपलेलं आहे, भरूयात. तर माझ्याकडे IKEAच्या 2 बॉटल्स आहेत आणि तुम्ही कधीही IKEAला गेलात किंवा ऑनलाईनही मिळतात. अगदी 69 रुपयाची एक बॉटल मिळते. ही आता जी मी ओपन करते ती काचेची आहे, खूप स्ट्रॉंग आहे आणि मी आता वर्ष झालं तेव्हापासून यूज करते. खूपच छान आहे. एकमध्ये मी जे आहे इथे किचनमध्येच ठेवते. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, एकामध्ये हँडवॉश मी भरून ठेवत असते आणि एकामध्ये जे भांडे घासायचं डिशवॉश लिक्विड असते ते भरून ठेवत असते. आणि ह्या 2 ज्या प्लास्टिकच्या बॉटल आहेत या दोघी बाथरूममध्ये मी भरून ठेवत असते. पियाला पिंकवाला जे संतूर आहे ना, तिला तिचा स्मेल खूप आवडतो म्हणून तिच्यासाठी मी ते घेते आणि बाकीच्यांमध्ये जे आहे मी हे टाकत असते. सो सांगण्यामागचं हे की मी काय करते ना, जेव्हाही म्हणजे माझी ही जी सेकंडवाली बॉटल आहे IKEAची, यामध्ये मी तिचा पाऊण भाग जे आहे ना पाणी भरते आणि उरलेल्या म्हणजे पावभागमध्ये आपलं जे डिशवॉश लिक्विड असतं ना, मी ते टाकते. जेणेकरून काय होतं की प्रत्येक वेळा भांडे घासताना आपल्याला लिक्विड बनवण्याची गरज पडत नाही. नाहीतर मग छोटं वाटी घ्या, त्यामध्ये पाणी घ्या आणि मग लिक्विड घाला, असं करण्याची गरज नाही. हे एक सोल्युशन आधीपासून तयार असलं तर फक्त जे आहे पंप मारले की तुमच्या स्क्रबरवर जे आहे लिक्विड येतं आणि पटापट भांडे घासून आपण मोकळे होतो. सो ही टिप खूप छान आहे, शॉर्टकट होतं काम. कालही मी तुम्हाला जसं सांगितलं की खूप पाऊस झाला आणि आजही बघा आता म्हणजे 3:30 वाजता पाऊस सुरू झालेला आहे आणि मी आणि पिया इथे छान बसलेलो आहोत. आज नशिबाने पाऊस आमच्या गॅलरीत जे आहे ते येत नाही आहे. दुसऱ्या दिशेने पाऊस चाललेला आहे. शांत हवा वगैरे नाही, त्यामुळे मज्जा येते बसायला. आणि इथे आम्ही दोघी मायलेकी बघत आहोत पियासाठी स्कूलची बॅग. तिला स्कूल बॅग मागवायची आहे, उद्या स्कूलला जायचं आहे. तिचं म्हणणं होतं की मला पहिल्या दिवसापासूनच जे आहे स्कूल बॅग पाहिजे, पण तिला म्हटलं नाही, आधी तू जा, तुझ्या फ्रेंड्सला बघ वगैरे थोडे दिवस, कारण जुन्या गोष्टींचाही एक्सपिरियन्स आला पाहिजे थोडा. लगेच एक्साइटमेंट नको नवीन नवीन गोष्टींची, नाहीतर मग प्रत्येक वेळा सवय पडते. लगेच नवीन घ्या, काहीतरी करायचं आहे, नवीन घ्या, काहीतरी करायचं आहे, नवीन घ्या, अशा गोष्टी त्या सवय पडायला नको. म्हणून मी तिला नेहमी थोडासा स्पेस देते, थोडं दिवस जाऊ द्यायचे आणि मगच घ्यायचं, जेणेकरून जुन्या गोष्टींचंही महत्त्व आपल्याला कळतं. सो टिफिनही मी मागवू शकली असते 8 दिवस पहिले, पण म्हटलं नाही, आधी जुना वापर, म्हणजे तुला नवीन गोष्टीची थोडी किंमतही कळेल आणि जुनाही किती महत्त्वाचा असतो हेही कळेल. आणि अशा पद्धतीने मी जे आहे असंच करत असते तिच्यासोबत. पाऊस एन्जॉय करता करता आम्ही जे बॅग्स आहेत ते पाहत आहोत. मस्त खूप छान वाटते, खूप छान वातावरण आहे. भरपूर पाऊस चालला आहे, जो कॅमेऱ्यात तुम्हाला एवढा क्लिअर दिसत नाही, पण खूप जोरात चाललेला आहे. पाऊस पडल्यानंतर आता वाजले आहेत 5 आणि 5 वाजता जे
प्रत्येक वेळा बघा बऱ्याच वेळा असं होत असतं की पाऊस गेल्यानंतर ना खूप छान जे ऑरेंज कलरचं पूर्ण वातावरण झालेलं असतं तसं झालेलं आहे. कॅमेऱ्यात तुम्हाला ऑरेंज एवढं दिसत नाही, पण खूप छान झालं आहे की फिरायला, खेळायला खूप छान वाटेल असं मस्त वातावरण झालेलं आहे. आणि उद्या पियाची स्कूल आहे. बऱ्याच वेळा बोललं गेलं माझं. सो उद्या पियाची स्कूल आहे, तर तिच्या नोट्सबुकवर वगैरे आम्ही इथे जे आहे नाव वगैरे टाकतोय. किती छान असायचं ना आपल्या वेळेला, त्याला कव्हर लावा, त्याच्यावर नाव टाका. आपले मम्मी-पप्पा तेव्हाच आपल्यासोबत जास्त वेळ घालवायचे. आता तसं नाही, मी बराच वेळ पियासोबत घालवत असते आणि हा एक छोटासा क्वालिटी टाईम झाला आणि खूप छान गेला आजचा दिवस पावसासोबत, क्लिनिंगसोबत. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर याला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल, जुने असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर करून सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.